दिवेघाट सर करून आल्यानंतर वारकऱ्यांना थकवा जाणवू नये यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येतोय। वारकऱ्यांसाठी गरम पाण्याने पायाचा मसाज करण्याची विशेष सोय करण्यात आली आहे। गेल्या 9 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। रामकृष्ण हरी माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आता दिवेघाट सर करून वरती सासवडच्या दिशेने मार्गस्थ होतीये। संपूर्ण दिवेघाटाचा नागमोडी वळण घेत लाखो वारकरी आता दिवेघाट सर करून वर आलेले आहेत आणि थकवा काहीसा वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की ही संपूर्ण वाट आहे ती अतिशय चढ करणारी वाट आहे आणि त्यामुळे ही चढ करून आल्यानंतर वारकऱ्यांना सुद्धा काहीसा थकवा जाणवतो आणि त्यामुळे हा थकवा दूर करण्यासाठी आपण पाहतोय अशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा या दिवेघाट संपल्यानंतर आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते। श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ आहे यांच्या माध्यमातून ही सेवा आहे ती वारकऱ्यांची केली जाते। कशा पद्धतीची सेवा आहे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत इथले पदाधिकारी आहेत। काय सांगाल, अशी जी सेवा करताय नेमकं काय कशा पद्धतीची सेवा चालू आहे? सेवा आम्ही मागील 9 वर्षापासून करतोय। पुणे ते आळंदी, पुणे ते पंढरपूर हा जो टप्पा आहे आणि त्याच्यातला पुणे ते सासवड हा सगळ्यात अवघड टप्पा आहे। याच्यामध्ये दिवेघाट सारखा अवघड घाट येतो आणि तो घाट चढल्यानंतर वारकऱ्यांच्या पायाला थकवा येतो। तो थकवा दूर व्हावा आणि त्यांचा पुढचा वारीचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने आम्ही हा फिजिओथेरपीचा हा कॅम्प आयोजित करतो। घाट चढून स्वारगेट पासून आलोय। एक आवड आहे पालखीला यायची, संस्कृती आपली आता ती जपायची। आता इकडे दरवर्षी येतो। आता पायांना खूप थकवा जाणवलाय, आता रिलीफ येतो, आराम मिळतोय। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, दिवेघाट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।